मुलांनो, हडप्पा संस्कृती या पाठाचा अभ्यास आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। आता आपण या पाठाखाली असलेला स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? उत्तर, इसवी सन 1921 मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले। प्रश्न दुसरा, हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? उत्तर, हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश होतो। 3. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? याचं उत्तर आहे, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमलचे कापड पुरवत असत। प्रश्न 2, प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल? मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः विचार करून लिहायचं आहे। भेटीच्या ठिकाणाची निश्चिती करून त्या स्थळाची माहिती, चित्रे मिळवू, आवश्यक साधनांची यादी व प्रवासाची तयारी करू, स्थळाचे नियम व शिस्त इत्यादी माहिती मिळवू, प्रत्यक्ष भेटीत पुढील गोष्टी करू, स्थळाची माहिती घेणे व महत्त्व समजून घेणे, माहितीची नोंद करणे, शंका निरसन करून घेणे, शिस्त, स्वच्छता यांकडे लक्ष देणे, त्या ठिकाणाच्या जतनाविषयीची माहिती घेणे। प्रश्न 3, मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा। इथे जे दिलेलं चित्र आहे ते आपल्या पाठ्यपुस्तकातीलच चित्र आहे। हे चित्र पाहून तुम्ही तुमच्या वहीत या स्नानगृहाचे रेखाटन करण्याचा प्रयत्न करा। प्रश्न 4, हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा। त्यामध्ये आपल्याला मुख्य पिके, पोशाख आणि दागिने किंवा अलंकार लिहायचे आहेत। मुख्य पिके आहेत गहू, सातू ही मुख्य पिके, वाटाणा, तीळ, मसूर, कापूस ही अन्य पिके आहेत। पोशाख, सुती लोकरी कापडांचा वापर, स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र व उपरणे वापरत। दागिने आणि अलंकार, सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया यांचे दागिने तयार करीत। अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या इत्यादी अलंकार ते वापरत असत। प्रश्न 5, एका शब्दात उत्तरे द्या। असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्याची उत्तरे लिहा। इथे काही प्रश्न तयार केलेले आहेत, त्यांचा तुम्ही अभ्यास करा आणि आणखी अशा प्रकारचे प्रश्न तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। त्यातील पहिला प्रश्न, हडप्पा संस्कृतीची मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड। त्याचं उत्तर आहे स्टिएटाईट। सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले हडप्पा संस्कृतीतील महत्त्वपूर्ण नगर। त्याचं उत्तर आहे मोहेंजोदडो। हडप्पा संस्कृती या नावाने ओळखली जाते। उत्तर, सिंधू संस्कृती। हडप्पा येथे या साली उत्खनन झाले। इसवी सन 1921 मध्ये हडप्पा येथे उत्खनन झाले। हडप्पा संस्कृतीचा पाया घातलेली संस्कृती, हडप्पा संस्कृती। प्रश्न 6, हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये दाखवा। आपल्याला बाजारातून एक जगाच्या नकाशाचा आराखडा घ्यायचा आहे
आणि त्या आराखड्यामध्ये हडप्पा संस्कृतीच्या काळातील ज्या जागतिक संस्कृती होत्या त्या दाखवायच्या आहेत. या नकाशामध्ये काही त्या काळातील संस्कृती दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, इंडस व्हॅली म्हणजेच आपली ही सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती आहे. त्यानंतर या बाजूला हिरव्या रंगाने दाखवलेला आहे तो भाग म्हणजे इजिप्त संस्कृती आहे. इकडे वरती मेसोपोटेमियाची संस्कृती आहे आणि या बाजूला चीनी संस्कृती आहे. हे आपल्याला जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये दाखवायचं आहे. पाठ्यपुस्तकातील जो स्वाध्याय होता तो आपण पाहिला. अधिक अभ्यासासाठी आणखीन काही प्रश्न आपण पाहूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. पंजाबमधील टिंबटिंब नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे. पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे. 2. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी टिंबटिंब संस्कृती होती. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती. 3रा प्रश्न, हडप्पा संस्कृतीचा व्यापार टिंबटिंब किनाऱ्याने चालत असे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. 4. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने टिंबटिंब आकाराच्या होत्या. उत्तर, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या होत्या. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत. कारण लिहायचं आहे. या लोकांना कापूस माहीत होता. उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंत वस्त्रे व उपरणे घालत होते. येथे सापडलेल्या पुरुषांच्या पुतळ्यांच्या खांद्यावर शाल दिसत आहे. यावरून हे लोक कापड विणत असावेत हे सिद्ध होते. हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना स्पष्ट करा. याचं उत्तर, घरे भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटांचा आणि दगडांचाही वापर केलेला आढळतो. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृह आणि शौचालये असत. घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळीचा उपयोग केला जाई. 3रा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील शहरांचा ऱ्हास झाला. उत्तर, पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरील टोळ्यांची आक्रमणे व व्यापारातील घट, पावसाचे कमी होणारे प्रमाण, नद्यांची पातळी कोरडी पडणे, भूकंप आणि समुद्र पातळीत होणारे बदल यांमुळे शहरे उजाड होऊन लोकांचे मोठ्या प्रमाणात झालेले स्थलांतर यामुळे हडप्पा संस्कृतीतील शहरांचा ऱ्हास झाला. मुलांनो, पाठाखालील स्वाध्यायाचा अभ्यास करत असताना पाठाचे वाचन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या पाठ्यपुस्तकातील हडप्पा संस्कृती हा जो पाठ आहे त्या पाठाचं तुम्ही वारंवार वाचन करा. त्यामुळे त्यावर आधारित कोणताही प्रश्न जरी विचारला गेला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. धन्यवाद.